आज आपण चिकन 65 बनवणार आहोत. चला तर मग टाइम वेस्ट न करता व्हिडिओला स्टार्ट करूया. त्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चिकन 3 ते 4 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे. चिकन धुतल्यानंतर जे एक्स्ट्रा पाणी राहतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आपण चिकनमध्ये एक्स्ट्रा पाणी ऍड करणार नाही, हे सर्वांनी काळजी घ्यायचं आहे. त्यासोबतच आता महत्वाचं जे आपण मिश्रण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ते सर्व आपण चिकनला कोटिंग करून घेणार आहोत. तुम्ही हाताचाही यूज करू शकता आणि असे जे मार्केटमध्ये किचनचे टूल्स भेटतात स्पॅच्युला वगैरे त्याचाही तुम्ही वापर करू शकता, जेणेकरून अगदी ते बॅटर व्यवस्थितपणे चिकनला कोट पण होईल आणि तुमचा हात म्हणजे तिखटाने भरणार सुद्धा नाही, याचं तुम्ही काळजी घेऊ शकता. तुम्हाला जर हाताने करायचं असेल तुम्ही हाताने नक्कीच करू शकता, बट हातापेक्षा पण ह्या स्पॅच्युलाने जास्त इझी होतं आणि मी तेच करत असते नेहमी. तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल. कोणत्याही मिक्सरमध्ये जेव्हा आपण तिखट वगैरे वाटण करतो ते आपल्या हातापेक्षा पण ह्या स्पॅच्युलाने व्यवस्थित निघतं. हे सर्व आपल्याला मिश्रण व्यवस्थित चिकनला ऍप्लिकेशन केल्यानंतर ना चिकन 65 चा जो मसाला असतो ते आपल्याला इथं कोटिंग करून घ्यायचा आहे. जर चिकन 65 चा मसाला तुम्ही ऍड करणार नसाल तर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर वगैरे ऍड करावं लागेल. कॉर्नफ्लॉवर, तिखट हे प्लस थोडंसं कलर्स वगैरे पण तुम्हाला ऍड करावं लागेल. आपण इथं एक्स्ट्रा काहीच ऍड करणार नाही. चिकन 65 चा हा मसाला मिळतो 20 ते 30 रुपयाचा, ते आपण ऍड करतो याला. आणि कलर पण तुम्ही पाहू शकता, एक्स्ट्रा आपण काहीच ऍड करत नाही आणि पाणी तर बिलकुल ऍड करायचं नाही. आणि हे सर्व कोटिंग करून घेतल्यानंतर ना 5 ते 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे आपल्याला. तोपर्यंत कढईमध्ये गरम तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे, तेल गरम होण्यासाठी. ओके. आमच्या घरी तर सर्वांना हे प्रचंड प्रमाणात आवडलेले, स्पेशली तर मिस्टर डींना खूप आवडलेले आहे. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहाल तर नक्की तुम्हाला समजेल. आणि हा व्हिडिओ व्यवस्थितपणे तुम्ही पहा. तुम्ही जर व्यवस्थितपणे पाहिला तर तुमची जी चिकन 65 ची रेसिपी आहे ती कधीच चुकणार नाही आणि तुम्ही मार्केटपेक्षा नेहमी घरी कराल. ओके, तेल गरम झालेले आहे. माझा एक बॅच तळून झालेली आहे. आता इथं नेक्स्ट बॅच चालू आहे. एक्स्ट्रा तेल आपण ऍड केलंय. तेल छान गरम झालेलं तुम्ही पाहू शकताय. कलर वगैरे आपण काहीच ऍड केलेलं नाही. मी व्यवस्थित एक एक पीस तेलामध्ये सोडते. अगदी हलक्या हाताने सोडायचा आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो आपल्याला स्लो ठेवायचा आहे. आणि आता सेकंड बॅच मी तळून घेते. याच्यामध्ये सर्व आता मी एकत्रितपणे सोडते. आणि हे सर्व जे प्रमाण आहे ते पाव किलोच्या हिशोबाने आहे. मी पाव किलोचे इथं बनवते. पाव किलो चिकन घेतलेलं आहे मी. तुम्ही कमी किंवा जास्त ऍड करू शकता. जसं तुम्ही चिकनचं प्रमाण कमी जास्त कराल तसं तुम्हाला ते जे आपलं मिश्रण आहे 5-6 मिरच्याच्या ऐवजी तुम्ही 10-12 मिरच्या वगैरे ते ऍड करू शकता. आणि जे चिकन 65 चे मसाला आहे ते एक पॉकेट बास होतं. ओके, इथं हलक्या हाताने तुम्हाला परतून घ्यायचं आहे. खाली वर आपल्याला नेहमी परतत राहायचं आहे आणि गॅसचा फ्लेम हा स्लो पाहिजे, जेणेकरून ते करपणार नाही. बाहेरून कडक होईल, आतून मऊ राहणार. मग त्यामुळे आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की स्लो फ्लेम वरती सारखं आपल्याला परतायचं आहे. आणि बघा तुम्ही किती सुंदर हा कलर आलेला आहे. खूप सुंदर कलर आलेला आहे. अजिबात आपण एक्स्ट्रा कलर ऍड केलेला नाही. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील कुकिंगचे तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि कोणत्या प्रकाराच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील नक्की मला कमेंट करून सांगा. बघा, मार्केटपेक्षा कित्येक पटीने स्वादिष्ट आणि सुंदर, मला तर खूप सुंदर दिसत आहेत, पण चवीला फार टेस्टी झालेत असं सर्वांनी मला सांगितलेलं आहे. 4 ते 5 मिनिटात हे सर्व तळून होतात. हे बघा, मी तेल पण खूप कमी ठेवलेलं आहे. तुम्हाला जास्त तेल पण ठेवायची गरज नाहीये. याच्या आधी एक बॅच आपली तळून झालेली आहे आणि सर्वांनी रिस्पॉन्स दिलेला आहे घरच्यांनी की खूप
टेस्टी झालेले आहेत, मार्केटपेक्षा कित्येक पटीनं छान झालेले आहेत. बऱ्याच जणांची डिमांड होते की शॉर्ट व्हिडिओमध्ये आम्हाला समजणार नाही, याचा डिटेल व्हिडिओ हवा आहे. मग त्यामुळे मी डिटेल व्हिडिओ हा बनवलेला आहे. ओके, 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. अजून 1 मिनिटभर आपल्याला सर्व तळून घ्यायचं आहे. तेल पूर्ण ऑब्झर्व होईपर्यंत आपल्याला झाऱ्यातून व्यवस्थित काढायचं आहे आणि त्यानंतर ना तुम्ही एक टिश्यू पेपर ठेवून सुद्धा डिशमध्ये काढून घेऊ शकता. ओके, मला जिथं कच्चं वाटते ते मी परतते, अलटी पलटी करते. तुम्हाला पाहूनच समजलं असेल की किती भारी झालेलं आहे. ही रेसिपी नक्की करून पहा. आवडल्यानंतर ना तुम्ही रेसिपी बनवल्यानंतर ना तुमच्या घरच्यांना आवडल्यानंतर ना नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे रेसिपी. 1 मिनिटभर तळून झाल्यानंतर याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. आपल्याला समजतं की हे तळून व्यवस्थित झालेलं आहे. तेल नीट आपल्याला ऑब्झर्व करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व एका डिशमध्ये काढायचे आहेत. तेल व्यवस्थित नितळू द्यायचं आहे, ते एक्स्ट्रा तेल ठेवायचं नाही. तुम्ही एक टिश्यू पेपर सुद्धा ठेवू शकता खाली. इथं सर्व चिकन 65 तळून झालेले आहेत. आता आपण मस्त असं घरच्यांना देणार आहोत. आता सर्व खाऊन आपल्याला त्यांचा पुन्हा एकदा रिस्पॉन्स आपण घेणार. मी फक्त चिकन 65 चा रिस्पॉन्स घेतलेला आहे की कशी झालेली आहे सांगा. तर इथं आपण थोडेसे पुदिनानं डेक्युअर करतोय त्याला मस्त. आणि इथं चिकन थाळीमध्ये बाजरीची भाकर, भात आणि चिकन मसाला, कांदा, लिंबू हे सर्व तयार आहे. कोणती पण टाकून त्याला गार्निश केलेला आहे मस्त असा. आणि लिंबू सुद्धा आपण पिळून देणार आहोत. आणि तुम्ही इमॅजिन करा इतकं टेस्टी झालेला आहे सर्व स्वयंपाक. आणि आता मस्त घरचे ताव देणार आहेत. आता मिस्टर डी आता खाऊन दाखवतील तुम्हाला कसं झालं. त्यांच्या क्विक रिॲक्शन जे आहे त्यावरून आपल्याला समजू शकेल. एक्स्ट्रा सांगायची काहीच गरज नाही. हो, गरम गरम आहे. तुम्ही पाहू शकता वाफ चाललेली आहे त्याचे. मी लगेच ताट केलेला आहे. वा वा, अजून चावलं सुद्धा नाही तवरच त्यांनी ओके बोललेला आहे. त्यांना मस्त आवडलेला आहे. त्यासोबत आपण आता जे गरम गरम चिकन 65 तळलेले आहेत ते सुद्धा त्यांना आवडले. व्हिडिओ